नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ITI ला प्रवेश झाल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटत असतं की आता आपण ITI ची स्कॉलरशिप जी असते ते स्कॉलरशिपचा फॉर्म भरावं। मग आपल्याला हे माहिती नसते की कोणते स्कॉलरशिप असतात आणि ते स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंटची आवश्यकता असते। तर जाणून घेऊया आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये। पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असेल किंवा ITI मधील 500 रुपये पर मंथ मानधनची स्कॉलरशिप असेल, हे सर्व फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची गरज असते। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटची माहिती मिळणार आहे। त्यासोबतच ऍप्लिकेशन कुठे करायचं आणि कशा पद्धतीने करायचं याची माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, ITI स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे त्याच्याविषयी आज आपण जाणून घेऊया। यामध्ये सर्वात प्रथम आहे आपली मार्कशीट। आता जी मार्कशीट आहे, तुमचं जे एज्युकेशन झालं असेल त्या हायेस्ट एज्युकेशन प्रमाणे तुमच्या मार्कशीट लागतील। जर तुमची 10वी झाली असेल तर तुम्हाला 10वीची मार्कशीट लागणार आहे। 12वी झाली असेल तर 12वीची मार्कशीट, BA BCom म्हणजे तुमचं हायेस्ट एज्युकेशन जे झालेलं आहे त्याचे मार्कशीट लागणार आहे। जर तुमची 10वी झाली असेल, पुढील कोणतं एज्युकेशन झालं नसेल तर तुम्हाला दुसरे कोणतेही मार्कशीट या ठिकाणी लागणार नाहीत। आता समजून जायचं, तुमचं जे एज्युकेशन आहे त्या एज्युकेशन प्रमाणे मार्कशीट तुम्हाला लागणार आहे। 10वी झाली असेल तर 10वी, 12वी झाली असेल तर 12वीची। आता असं आपण कन्सिडर करू की आपली 10वी झालेली आहे, मग 10वीच्या नुसार आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याची संपूर्ण माहिती आपण पाहूया। तर सर्वात प्रथम जे लागणार आहे आपल्याला त्याची मार्कशीट आणि त्याचं सर्टिफिकेट म्हणजे त्यालाच म्हणतो आपण सनद। मार्कशीटच्या नंतर दुसरी जी गोष्ट लागणार आहे ते आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट। आता हे डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे त्याला आपण म्हणतो एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट, म्हणजेच काय, तुमचं रहिवासी प्रमाणपत्र। आता हे जे रहिवासी प्रमाणपत्र आहे तुमच्या सरपंचाचं, ग्रामसेवकाचं, तलाठी वगैरे यांचं चालणार नाही, तहसीलदाराकडून मिळालेलं सर्टिफिकेट, त्यालाच म्हणतो आपण एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट। त्यानंतर जी तिसरी गोष्ट लागणार आहे आपल्याला ते लागते पहा उत्पन्नाचं सर्टिफिकेट। आता हे जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते 1 इयरचं जरी असलं तरी चालणार आहे आणि 3 इयरचं जरी असलं तरी चालणार आहे। स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आता हे इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते चालू रनिंग वर्षाचं हवं आहे। आता जर तुम्हाला या 2025 मध्ये जर स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे जे उत्पन्न प्रमाणपत्र आहे ते आता चालूचं असणं गरजेचं आहे, ज्याची व्हॅलिडिटी ही मार्च 2026 पर्यंत राहणार आहे। तर हे चालूचं रनिंग जे आहे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। असं नाही की 2 वर्षा खाली काढलेलं आहे, 2 वर्ष काढल्याच्या नंतर आज तेच अपलोड करतो म्हणलं तर या ठिकाणी चालणार नाही। म्हणून हा इन्कम सर्टिफिकेट जो आहे तो तुम्हाला रनिंग मध्ये असणं गरजेचं आहे। त्यानंतर जी पुढची गोष्ट लागणार आहे आपल्याला आपला आधार कार्ड। त्यानंतर जी पुढची गोष्ट लागणार आहे आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID। त्यानंतर जी पुढची गोष्ट लागणार आहे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट। आता हे जर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागू असेल तरच लागणार आहे, नाही तर नाही। जसं की ओपन कॅटेगरी वाल्यांना कुठल्याही प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट नसतं, म्हणून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही। पण जे अदर कास्ट आहे जसे की SC ST OBC अशा प्रकारचे VJNT NTBA NTB NTC अशा प्रकारचे जे कास्ट आहे तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट सोबत नॉन क्रिमिनलची गरज असते तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा नॉन क्रिमिनल सुद्धा असणं गरजेचं आहे। SC ST विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागणार नाही। ओपन वाल्यांना कोणतेही कास्ट सर्टिफिकेट नसतं म्हणून त्यांना लागणार नाही। जर तुम्ही एखाद्या NTA NTB NTC म्हणजे OBC कॅटेगरीच्या अंतर्गत जर येत असेल तर मात्र तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे। त्यानंतर महत्त्वाची जी गोष्ट आहे ती लागणार आहे तुम्हाला राशन कार्ड। आता या राशन कार्ड मध्ये तुम्हाला समोरील आणि पाठीमागची बाजू हे दोन्ही तुम्हाला लागणार आहे, ते तुम्हाला अपलोड सुद्धा करावं लागतं। त्यानंतर या ठिकाणी जे फॉर्म भरता तुम्ही स्कॉलरशिप साठी तर याचा एक सेल्फ डिक्लेरेशनचा एक फॉर्म असतो। तर ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी जाता त्यावेळेस हा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला पाहणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून देणं गरजेचं असतं। म्हणून हा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला प्रिंट आउट घ्यायचे आणि तिथंच हा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला फिल करून अपलोड करावं लागतं। आता हे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्याला लागणार आहे। सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म हा कसा असतो काय नाही ते तुम्हाला फॉर्म भरत असताना तुमच्या समोर ठिकाणी तुम्ही फॉर्म भरता तिथून तुम्हाला तो मिळणार आहे। जे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे तुम्हाला भरायचं आहे आणि लगेच त्या ठिकाणी अपलोड सुद्धा करायचं आहे। सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे, तुमचा जे ITI कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे म्हणजे तुमची कन्फर्मेशनची स्लिप म्हणजे तुमचा ऍडमिशन कन्फर्मेशनची जी स्लिप आहे ते ऍडमिशन कन्फर्मेशनची स्लिप तुम्हाला लागणार आहे।
त्यानंतर जे तुम्ही ITI मध्ये फीस भरली आहे त्या फीसची पावती सुद्धा, म्हणजेच ITI तर्फे जे तुम्हाला डॉक्युमेंट मिळालेले आहेत, जे तुम्ही फीस भरली ते फीसची पावती, त्यानंतर ITI कन्फर्म झाल्याच्या नंतर एक जी पावती तुम्हाला मिळालेली आहे ते पावती सुद्धा अपलोड करणं गरजेचं असते, म्हणजे ते सुद्धा माहिती तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आता ITIच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या दोन गोष्टी आहेत ते ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईल ते पावती, त्यानंतर जे तुम्ही फीस भरता ती पावती, या दोन गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा जो बँक अकाउंट आहे तो बँक अकाउंट नंबर तुम्हाला लागणार आहे आणि हा जो काय बँक अकाउंट आहे तो बँक अकाउंट तुमच्या आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. जर आधार सीडिंग असेल तरच तुमचे पैसे हे त्या आधार लिंक बँक अकाउंट मध्ये येणार आहेत. म्हणून तुमच्या आधार नंबरला जी बँक व्यवस्थित पद्धतीने लिंक असेल तेच तुम्हाला बँक डिटेल्स ऍड करायची आहे. जर तुम्ही ज्या बँकेला आधार कार्ड लिंक नसेल त्या बँकेचं जर डिटेल्स फिल केली मग मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून अगोदर आपल्याला फाइंड आउट करायचंय की आपल्या कोणत्या बँकेला आधार कार्ड हा लिंक आहे. ज्या बँकेला लिंक असेल तेच तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे. ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेची डिटेल्स तुम्हाला फिल करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10वीची मार्कशीट, त्यानंतर 12वी असेल तर 12वीची मार्कशीट, उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर तुम्हाला लागणार आहे डोमासाईल सर्टिफिकेट, राशन कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी. ज्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. ज्यांना लागू आहे त्यांना नॉन क्रिमिनल सुद्धा लागणार आहे. त्यानंतर ITI मध्ये ऍडमिशन कन्फर्मेशनच्या पावत्या आहे त्या ऍडमिशन कन्फर्मेशनची पावती आणि फीस भरलेली पावती. या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म वगैरे असतील ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या स्कॉलरशिप मध्ये फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यासोबत जर कोणी या 2025 आणि 26 साठी जर कोणी आपला फॉर्म रिन्यू करायचा प्रयत्न करत असेल, या अगोदर फर्स्ट इयरला फॉर्म भरला होता आणि या सेकंड इयरला जर फॉर्म भरायचा असेल तर तो कशा पद्धतीने भरायचा याचाही डिटेल व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. या संपूर्ण लिंक तुम्हाला महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या स्कॉलरशिपची या संपूर्ण लिंक आपल्या चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. फॉर्म भरण्याच्या अगोदर संपूर्ण माहिती तुम्हाला करून घेऊन एकदा तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. या व्यतिरिक्त फॉर्म भरत असताना तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास किंवा अडचणी येत असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.